2022 मध्ये फुटबॉलचा वर्ल्ड कप होता, आठवतंय ना? हो, अर्जेंटिना जिंकली होती. त्या वर्ल्ड कपमध्ये रशियाला बॅन केलं होतं. का? त्याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवरती हल्ला केला. त्या हल्ल्याचा निषेध म्हणून फिफानं रशियाला बॅन केलं. तो बॅन अजून चालू आहे. आणि बरोबर 2 वर्षाने म्हणजे 2024 मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक होतं. तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने काय सांगितलं की रशियाचे खेळाडू हे इंडिव्हिज्युअली खेळतील, रशियाच्या झेंड्याखाली, रशियाच्या नावाखाली ऑलिम्पिक खेळणार नाहीत म्हणून. आता एक्झॅक्ट तशीच परिस्थिती तयार झाली. फेब्रुवारी 2026 मध्ये इस्रायल आणि US ने इराणवरती हल्ला केला. आता याच वर्षी फुटबॉलचा वर्ल्ड कप आहे आणि तो अमेरिकेत आहे, अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये. तर फिफा एका शब्दाने काही बोलायला तयार नाही. मग बोलायला पाहिजे ना, जो न्याय त्यांनी रशियाला लावला तोच आता अमेरिका आणि इस्रायलला पण लावायला पाहिजे, त्यांना बॅन करायला पाहिजे. आणि इंटरेस्टिंगली पुढच्या वर्षीची म्हणजे 2 वर्षांनी होणारी ऑलिम्पिक ती सुद्धा अमेरिकेतच आहे, लॉस एंजेलिसमध्येच आहे. आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी रशियामध्ये खेळ बनवणार नाही म्हणती, ती सुद्धा काय बोलायला तयार नाही. पैसा आणि पॉवर असला की तुम्हाला पाहिजे ते नियम, पाहिजे ते कानून वाकवता येतं.